नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी तुमचा लाडका भाऊ स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 26 मार्च 2026 रोजी जमा झाला होता. आता सर्व वाट बघत आहेत ती म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता येण्याचे. जवळपास 2.5 महिने उलटून गेले तरी मात्र आणखी पात्र लाभार्थी बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. योजनेचे सर्व लाभार्थी वाट पाहून आहेत की पैसे कधी येणार. योजनेचे पैसे यायला इतका उशीर का होत आहे, यामागे नेमकं कारण काय आहे? प्रशासकीय कारण आहे का मग टेक्निकल इश्यू आहे का मग सरकारकडून उशीर होत आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि यावेळेस मार्च, एप्रिल, मे असे 3 महिन्याचे 4,500 रुपये येतील का मग 3,000 रुपये येतील का मग 1,500 रुपयेच येतील आणि तेही नेमकं कधी येतील, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर आपण या काही होतकरू मेहनत युट्यूबर विषयी बोलूया. हे आपले लाडके भाऊ लोक या योजनेचा हप्ता येण्यावर दररोज व्हिडिओ बनवतात. मोठी खुशखबर, मोठी बातमी, ही अपडेट ती अपडेट, वाटप सुरू, पैसे आज येणार उद्या येणार, असं तसं काय पण बोलून रोज व्हिडिओ टाकतात. गेले 2.5 महिने झाले पैसे तर आले नाहीत, पण या लोकांचे व्हिडिओ दररोज येत असतात. लाडकी बहीण योजनेचा लाभ जेवढा लाडक्या बहिणींना झाला नाही त्यापेक्षा जास्त लाभ 2 प्रकारच्या व्यक्तींना झाला आहे. एकतर ते नेते मंडळी जे या योजनेच्या बळावर निवडून आले आणि दुसरे हे आपले भाई लोक जे दररोज व्हिडिओ बनवून व्ह्यूज आणि पैसे छापतात. लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 येत नसतील, पण हे भाई लोक या व्हिडिओच्या जोरावर दररोज 1,500-2 हजार कमवत असतील. एक ते नेते मंडळी जे निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना विसरून गेले, आणि एक हे युट्यूबर मंडळी जे दररोज पैसे आले म्हणून व्हिडिओ टाकायला विसरत नाहीत. एकच गोष्ट सर्व व्हिडिओमध्ये बोलतात, एकच थंबनेल, एकच टॉपिक आणि एकच बातचीत, असं तसं. या दोन्ही प्रकारची मंडळी आमिष दाखवून कमजोरीचा फायदा घेत आहेत. लाडकी बहीण वाट पाहते कधी हप्ता येईल म्हणून व्हिडिओ बघते, पण भेटत काहीच नाही. भावनांचा खेळ होतो, वेळ आणि ऊर्जा वाया जाते. तरी मला आशा आहे एक दिवस सर्व लाडक्या बहिणी हुशार होतील आणि यांचे हे धंदे बंद पडतील. तेव्हाच मग हे लोक असं काहीतरी बनवायला सुरू करतील जे अर्थपूर्ण असेल. एक वेळ पैसे कमी येऊ द्या, पण लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे असा युट्यूबरचा ध्यास असला पाहिजे. लोकांना जागरूक करणं हा ध्यास असला पाहिजे, ना की लोकांच्या ज्ञानाचा फायदा घेणं. असो, आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. पैसे उशिरा काय येत आहेत? प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला किंवा मग कोणत्या तरी अशा एका विशिष्ट तारखेला पैसे हवेत असे खूप जणांचे म्हणणे असेल. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत पैसे यायला हवेत, पण असं का होत नाही? यामागे कोण कारणीभूत आहे? तर पहिल्यांदा जाणून घेऊया पैसे येण्याचा मार्ग काय आहे. म्हणजे एकदम राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे कुठून येतात, येथपासून ते तेथून पुढे कुठे कुठे जाऊन मग लाभार्थीच्या खात्यात येतात. कोणते मंत्री अधिकारी यामध्ये सहभागी असतात, कुणाच्या संमतीची आदेशाची गरज असते, हे सर्व पाहूया. तर आपण जनतेने भरलेल्या विविध प्रकारच्या टॅक्स, कर आणि महसूलच्या माध्यमातून पैसा राज्य सरकारच्या तिजोरीत गोळा होतो. मग त्यातून मंत्रिमंडळ निर्णय घेतं की हा पैसा कुठे, किती आणि कसा वापरायचा. अर्थमंत्री आणि ज्या त्या खात्याचे मंत्री यामध्ये सहभागी असतात. आता लाडकी बहीण योजनेचं पाहायचं झालं तर महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबविली जाते आणि या खात्याचे सध्याचे मंत्री आहेत आदित्यताई तटकरे आणि अर्थमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि आदित्यताई तटकरे या प्रक्रियेत समन्वयाने काम करतात. आदित्यताई तटकरे या पात्र महिलांच्या याद्या आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती वित्त विभागाला सादर करतात. अर्थमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस योजनेसाठी आवश्यक असणारा निधी मंजूर करतात. जेव्हा अर्थ मंत्रालय निधीला मंजुरी देते त्यानंतर महिला व बालविकास विभाग त्या विशिष्ट हप्त्यासाठीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR जाहीर करतो. महिला व बालविकास आयोग हे विभागाचे मुख्य असतात. GR निघाल्यावर ते निधी जिल्ह्यांना वितरित करण्याचे आदेश देतात. प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याचा एक नियुक्त अधिकारी DDO म्हणून काम करतो. हे अधिकारी सरकारी तिजोरीतून पैसे काढण्याचे बिल तयार करतात. मंजुरी यादीनुसार निधीचे वाटप बरोबर आहे का याची खात्री करतात. DDO ने डिजिटल स्वाक्षरी करून फाईल PFMS वर अपलोड केली की त्याला प्रोडक्ट फाईल म्हणतात. DDO ने पाठवलेले बिल ट्रेजरी ऑफिसर तपासतात. एकदा का सर्व माहिती क्लिअर झाली की मग लाखो लोकांच्या नावाची एक पेमेंट बॅच तयार केली जाते. एका क्लिकवर ही बॅच बँकेच्या मुख्य सर्व्हरला पाठविली जाते. बँकेच्या सर्व्हरला सूचना मिळाल्यावर DBT द्वारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वळते केले जातात. अशा प्रकारे लाभार्थ्यांना हे पैसे मिळतात. तर याचा अर्थ देवेंद्रजी फडणवीस आणि आदित्यताई तटकरे यांची भूमिका ही मुख्य असते. आता जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला उशीर का होत आहे. तर पहिलं कारण असू शकते सध्या सुरू असलेली eKYC पडताळण्याची मोहीम आणि या पात्र लाभार्थ्यांची छाटणी. गेल्या काही महिन्यात eKYC प्रोसेस सुरू होती. एकदा का नाही ही प्रोसेस पूर्ण होऊन पात्र आणि अपात्र लाभार्थी वेगळे झाले तर मग पात्र लाभार्थींना एकाच वेळेस पैसे पाठवता येतील, त्यामुळे कदाचित वेळ लागत असेल. दुसरं कारण म्हणजे सरकारचे बजेट आणि आर्थिक तरतूद. या योजनेचा व्याप मोठा आहे, तेव्हा दरमहा लागणारा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाला नियोजन करावे लागते आणि सध्या काही देशात युद्ध सुरू आहेत, त्याचाही परिणाम सरकारच्या आर्थिक धोरणावर होऊ शकतो. अशा प्रकारचे आपत्तींचे सावट निर्माण झाल्यास निधी वितरणाचे प्राधान्य बदलू शकते. पुढचे कारण असू शकते आता 2.5 महिने झाले पैसे नाही आले.
त्यामुळे सरकार कदाचित 2 किंवा 3 हप्त्याचे एकत्र 3 किंवा 4.5 रुपये देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वित्त विभागाला एकत्र 3 महिन्याच्या निधीचे नियोजन करण्यासाठी वेळ लागत असेल. कारण काही असो, पण या योजनेच्या लाभार्थी बहिणींकडून कमेंटमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बहिणींची यावर प्रतिक्रिया येत आहे की निवडणुकीच्या काळात जो उत्साह निधी वाटपात होता तो आता का दिसत नाही. निवडणूक असायचे तेव्हा मतदाता बहिणींची आठवण यायची आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी खात्यात पैसे जमा व्हायचे. पण आता सगळ्या प्रकारच्या निवडणूक संपल्या आहेत, तर सरकारला बहिणींची आठवण येत नाही का? 2024 विधानसभा निवडणुकी वेळेस 2100 रुपये प्रति महिना देण्याचं वचन दिलं होतं आणि आता महिन्याचे 1500 वेळेवर येत नाहीत. म्हणजे हे सगळ्या बहिणीवरचं प्रेम निवडणुकीपुरतेच होते का? एकदा निवडून आलो आणि मग आम्हाला विसरून गेलो, असं लाभार्थी बहिणींचं म्हणणं समोर येत आहे. त्या 1500 रुपयांचा आधार होता बहिणींना. काहींनी ते पैसे जमा करून त्यातून मोबाईल गाडी घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं, तर काहींचं रेशन पाणी त्यावर चालत होतं. एकीकडे सरकार टॅक्स लावलं, महागाई तर वाढवत आहे, पण लाभार्थींची रक्कम काही वेळेवर देत नाहीये. काही दिवसांपूर्वी तर बातमी आली होती की सरकार आता प्रत्येक 1 GB इंटरनेट मागे 1 रुपये टॅक्स लावण्याचा विचार करत आहे आणि त्यातून जवळपास 23,000 कोटींचा महसूल जमा होऊ शकतो. असं सगळ्या गोष्टीवर इतका कर लावत आहे आणि निधीही वेळेवर देत नाही, तर मग सरकार या टॅक्सचं करत काय आहे, असा प्रश्न लाभार्थी बहिणी विचारत आहेत. काही बहिणींची तर प्रतिक्रिया येत होती की पैसे भेटण्यासाठी आता मोर्चा काढावा काय. पण लाडक्या बहिणींनो, सध्या मोर्चा काढण्याची गरज नाही. 15 तारखेपर्यंत वाट पहा. सरकार प्रयत्न करेल की 2 किंवा 3 हप्त्याचे मिळून 3 किंवा 4.5 रुपयाचा निधी तुमच्या खात्यात यावा. पण जर 15 तारीख उलटून गेली आणि पैसे आले नाहीत, तर मग यावर विचार करावा लागेल. पण उन्हातानात कसलाही मोर्चा काढण्याची गरज नाही. सध्या डिजिटल युग आहे, त्यामुळे आपण डिजिटल पद्धतीने आपल्या हक्कासाठी आवाज उठवू शकता आणि प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर महाराष्ट्र सरकार, महिला व बाल कल्याण विभाग, आदित्यताई तटकरे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या ऑफिशियल हँडलला मेन्शन करून ट्विट करू शकता आणि आपला प्रश्न मांडू शकता. आणि आता तुम्हाला फक्त कमेंट पर्यंत राहून चालणार नाही, तर तुम्ही स्वतःही माझ्याप्रमाणे आपला व्हिडिओ तयार करून आपलं मत मांडू शकता आणि सरकारला जागा करू शकता. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या लाभार्थी बहिणींचं आणखी तर असं कोणतं संघटन नाही किंवा नेतृत्व नाही जे या योजनेचा निधी वेळेवर भेटत राहावा यासाठी सरकारकडे वारंवार विचारपूस करत राहील. तसं बाकी इतर योजनांसाठी काही संघटना आहेत जे निधीचं काम व्यवस्थित चालू आहे का नाही, लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचत आहे का नाही, या गोष्टी पाहत असतात. पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी असं कोणतं तर संघटन आणखी एकजूट झालेलं नाही. त्यामुळे प्रत्येक गल्ली, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा स्तरावर लाडक्या बहिणींनी संघटन निर्माण करणं आणि आपल्या हक्कासाठी एकजूट होणं गरजेचं आहे. तेव्हाच या योजनेचे पैसे नियमित आणि वेळेवर येतील. आणि जो प्रश्न होता की 1,500 येतील का मग 4,500, तर बघायला गेलं तर सध्या 3 हप्ते रुकले आहेत. 3 हप्त्याचे 4,500 रुपये होतात. पण एक साथ 4,500 रुपयांचा निधी द्यायला सरकारी तिजोरीवर बोजा येईल. तेव्हा सरकार 3,000 रुपये देण्यास तरी प्रयत्नशील राहील आणि झालं तर 4,500 रुपये देऊन बहिणींचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळेच कदाचित योजनेची रक्कम यायला एवढा उशीर होत आहे. तर आता आपण 15 तारखेपर्यंत वाट पाहूया पैसे येतील का, त्यानुसार पुढलं नियोजन करूया. यावर कोणती अपडेट भेटली तर मी तुम्हाला कळवत राहीन. जर तुम्हाला वाटते की तुमचा लाडका भाऊ असंच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून तुमचे प्रश्न उठवत राहावे आणि ते सरकारपर्यंत आणि सर्वांपर्यंत पोहोचावे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून तुमची व्यथा सरकारला समजावी आणि तुमचे पैसे लवकरात लवकर यावे. या चॅनलचा उद्देश जागरूकता निर्माण करणे आणि महिलांचा विकास करणे आणि त्यांना एवढं सक्षम बनवणे आहे की 1500 रुपयांची वाट पाहण्याची त्यांना गरज पडू नये. आमचे प्रयत्न सुरू आहेत, फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा. या व्हिडिओमुळे कुणाला काही वाईट वाटलं असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, कुणाचा अहंकार दुखावला असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. लाडका भाऊ समजून मला माफ करावे. आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला आता जाण्याची परवानगी द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.